ये है खबरों की खबर और आप देख रहे हैं खबरों की खबर टीवी। सर्व स्तुती प्रशंसा तारीफ त्या अल्लाहसाठी त्या ईश्वरासाठी जो या सृष्टीचा रचेता आपल्या सर्वांचा निर्माता या जगाचा शासक स्वामी मालक पालक आणि गणी आणि ईश्वरातर्फे शांती नांदो त्याचे दूत आदरणीय हजरत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहेबांवर आणि त्या सर्व लोकांवर यांनी मानव जातीच्या उन्नती करता आणि प्रगती करता कार्य केले आणि सर्वांना न्याय मिळावा या दृष्टिकोनातून एका अशा उत्कृष्ट आणि आदर्श समाजाची रचना केली। आजच्या या कार्यक्रमास उपस्थित आदरणीय मुफ्ती मोईज साहेब हे मराठवाड्याचे अमीर शरीयत आहेत आणि आज हा जो कार्यक्रम घेण्यात येत आहे तहफुज वक्फ कमिटीतर्फे त्याचे आमचे ते अध्यक्ष आहेत। त्याचबरोबर इथं ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे महफूजुर रहमान फारुकी साहेब हे इथं उपस्थित आहेत आणि जियाउद्दीन सिद्दीकी साहेब मुस्लिम नुमाइंदा कौन्सिलचे हे देखील आपल्यासमोर उपस्थित आहेत आणि मी इंजिनियर वाजेद कादरी। आज अगदी थोडक्यामध्ये आपल्या हा पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश काय मी हे आपल्या समोर ठेवेल। तसं आपल्याला माहित आहे की वक्फ कायदा 2025 इथं पार्लमेंटमध्ये त्या दोन्ही सदनानंतर राष्ट्रपतीच्या सिग्नेचर नंतर हा पारित करण्यात आलेला आहे आणि त्याचा विरोध करण्यासाठी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड तर्फे सर्व भारतामध्ये अगदी शांतिपूर्ण पद्धतीनं संविधानिक पद्धतीनं आंदोलन केलं जात आहे आणि या आंदोलनाला खूप मोठा प्रतिसाद समाजाच्या सर्व स्तरामधून थरामधून मिळत आहे ही त्याची विशिष्ट बाब आहे। लक्षात असू द्या आम्ही असं मानतो की हा जो कायदा आहे हा कायदा संविधानाच्या विरोधामध्ये आहे। संविधानाचं आर्टिकल 14 हे आपल्याला सांगतं की इथं भेदभाव करता येणार नाही, परंतु जेव्हा आपण वक्फ ऍक्ट मध्ये वक्फ बाय युजर असं लावता आणि हा फक्त म्हणता की फक्त वक्फसाठी लागू राहील आणि हिंदू संस्थानासाठी किंवा ख्रिश्चन संस्थानासाठी इतर संस्थानासाठी असेल तर हे अगदी उघड आणि स्पष्ट उल्लंघन आहे आर्टिकल 14। कारण की भेदभाव आपल्या घटनेला हा मान्य नाही। याचबरोबर आर्टिकल 25 प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे की त्यांना आपल्या धर्मानुसार आचरण करावं हा माझा संविधानिक अधिकार आहे। परंतु आपल्याला माहित आहे की इबादत आणि भक्ती याला म्हणतात दोन प्रकारचे असतात। एक भक्ती शरीरानं मनुष्य करतो नमाज पडतो, त्याचबरोबर दान धर्म याला फार मोठं महत्व आहे आणि वक्फ हा माझा अधिकार या दृष्टिकोनातून आहे की हा माझा शरीयतने दिलेला अधिकार आहे, हा माझ्या संविधानाने दिलेला अधिकार आहे की मी आपल्या अर्थानं माझ्या पैशानं मी भक्ती करावी आणि या दृष्टिकोनातून ही वक्फ संकल्पना आहे की समाज कार्यासाठी कोणी एक आपली जमीन अशा प्रकारे दान करणं की मग त्या जमिनीचं ट्रान्सफर करता येणार नाही, ती जमीन खरेदी किंवा विक्री करता येणार नाही। हा जो डायनॉमिक कन्सेप्ट आहे रशीद मोहम्मद साहेबांनी जगासमोर प्रस्तुत केला आणि याच माध्यमातून शिक्षणाचं कार्य केलं गेलं। आपल्याला माहित आहे की इथं आपल्या मोठ्या प्रकारच्या मशिदी आहेत, मदरसे आहेत, दर्गा आहेत, खानका आहेत, अनेक ठिकाणी विहिरी आहेत, सडकासाठी जमीन दिली लोकांनी, अजून कितीतरी शाळा याच्यामध्ये आहेत, दवाखाने याच्यामध्ये आहेत आणि अशा प्रकारचे समाजकार्य वक्फच्या माध्यमातून होतं आणि आपण पाहतो की भारतामध्ये 9,40,000 एकरच्या जवळपास ही प्रॉपर्टी आहे आणि ही प्रॉपर्टी फक्त मुसलमानांकडे असं नाही, तिथं आपण पाहतो हिंदू संस्थान आहेत त्यांच्याकडे खूप संस्थान आहेत, तिरुपती बालाजी अनेक संस्थान आहेत आणि त्यांच्याकडे ही प्रॉपर्टी आहे आणि त्या प्रॉपर्टीचं देखरेख करण्यासाठी आपल्या घटनेनं आर्टिकल 26 नुसार आपल्याला आता दिलेला आहे की प्रत्येक धर्माचे जे लोक आहेत ते त्या धर्माचा तिथं त्याचा सर्व काही व्यवहार ते करण्यासाठी त्यांच्याकडं हा त्यांना अधिकार आहे। आता आपण पाहतो की या वक्फ ऍक्टच्या माध्यमातून माझा जो हा अधिकार आहे आर्टिकल 26 जो मला अधिकार देतो त्याच्यावर कुठेतरी गदा येत आहे आणि असं सांगितलं कलेक्टर साहेबांना पॉवर्स दिले जातील आणि जो माझ्या ह्याच्या अगोदर त्याला संपूर्ण नियंत्रण जे वक्फ बोर्डाचं होतं ते देखील सरकारचं नियंत्रण होतं। वक्फ बोर्ड म्हणजे काही मौलाना लोक तिथं नव्हते, हा सरकार माध्यमातून देण्यात येत होतं, परंतु काही स्पेशल राईट्स होते ते राईट्स हिरावण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे। विशेष म्हणजे ज्याला रायडिंग ऍक्ट म्हणतात, आता हा रायडिंग ऍक्ट हा वक्फचा असणार नाही, म्हणजे ट्रायब्युनलच्या आपल्याला जो फैसला होता त्याला आपल्याला ऑब्जेक्शन घेण्याचा अधिकार होता, हायकोर्ट मध्ये आपण जाऊ शकलो असतो, परंतु आता म्हणतात की सर्व सर्वे करण्याचा अधिकार, व्हॅल्युएशनचा अधिकार, त्या प्रॉपर्टीचा सर्व काही मालमत्तेचा संपूर्ण अधिकार कलेक्टरला जिल्हाधिकाऱ्याला देण्यात येत आहे आणि कुठेतरी ट्रायब्युनलला जे राईट्स होते ते राईट्स काढण्यात येत आहेत। पहा
वक्फ मी सांगितलं हा माझा भक्तीचा हा माझा एक प्रकार आहे आणि माझा हक्क आहे की मी या प्रकारची भक्ती करावी. जर आपण म्हणत असाल की 5 वर्ष तुम्हाला थांबावं लागेल मुसलमान झाल्यानंतर वक्फ करण्यासाठी आणि प्रत्येकानं कुठून 5 वर्षाचं सर्टिफिकेट आणून द्यायचं सरकारला, मला सांगावं लागेल की मी 5 वर्षानं प्रॅक्टिसिंग मुस्लिम आहे, कुठून सर्टिफिकेट आणायचे. अशा प्रकारच्या अतिशय जाचक अटी याच्यामध्ये लावण्यात येत आहे आणि कुठेतरी असं वाटतं की प्रयत्न याच्याद्वारे असा आहे की ही जी प्रॉपर्टी ही कुठेतरी सरकार याच्यावर त्याचं वाईट नजर आहे आणि असं वाटतंय की अनेक जमिनीच्या अतिक्रमणमध्ये आहेत, अनेक जमिनीच्या सरकारच्या ताब्यामध्ये आहेत. आता हा ऍक्ट पारित झाल्यानंतर संपूर्ण मुस्लिम समाजाला याची भीती आहे की संपूर्ण वक्फच नष्ट होईल. म्हणजे माझा जो अधिकार आहे, एक भक्तीचा जो अधिकार आहे मला दिलेला है, इबादत का मुझे मेरा जो इख्तियार है उसी के ऊपर ये आ जा रही है. कौन करेगा बताइए. अगर ऐसे लॉज आएंगे तो कोई अपनी जमीन वक्फ करेगा क्या. फिर यहाँ पर आप देखिए, पहिले हिंदू धर्माच्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर जमिनी दिल्या, आता त्या जमिनीमध्ये कब्रस्तान आहे. आता हे म्हणतात त्याचे पेपर आणा, हिंदूंचा एक तर हिंदूंनी दिलेल्या जमिनी चालणार नाही. अशा प्रकारचे जर आपण कायदे आणून सर्व समाजापुढे अडचण करत असाल आणि जे करणारे, जे अतिक्रमण करणारे आहेत 12 वर्षानंतर त्यांना ताबा दिला जातो, डिनोटिफिकेशन करून कलेक्टरला पाहिजे ते त्यांनी त्याच्यावर पूर्ण त्यांचा अधिकार होईल. आता विचार करा, हे फक्त मी काही गोष्टी आपल्या समोर सांगितल्या. अशा प्रकारचे जर कायदे या माध्यमातून निर्माण करत आणि सरकार म्हणते ही उम्मीद है, हम ये कहते हैं ये उम्मीद नहीं है, ये नाउम्मीद है हमारे लिए. आणि एक भ्रामक आहे आपल्या सरकारकडे आपण पाहत आहोत, इसके अंदर एक भी मंत्री नहीं है, कोई कैबिनेट मिनिस्टर मुसलमान नहीं है, कोई आमदार मुसलमान नहीं है, पक्ष के अंदर कोई बड़ा नेता मुसलमान नहीं. इनको क्यों शौक आया कि मुसलमान समाज के बहुत बड़े फायदे के लिए ये लोग काम कर रहे हैं. ये एक भ्रम है. हमको ऐसा लगता है कि इसके माध्यम से एक बहुत गलत फहमियां लोगों के अंदर पैदा होगी, हिंदू मुस्लिम तेढ निर्माण होगा, वक्फ की प्रॉपर्टी को नुकसान होगा. सबसे बढ़कर ये गैर संवैधानिक है. यावर आपल्याला माहिती आहे 5 कोटी ईमेल आम्ही पाठवले आणि त्याचा काही फायदा झाला नाही. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे आमचं शिष्टमंडळ जॉईंट पार्लिमेंटरी कमिटी समोर गेलं, त्यांना भेटलं, त्यांना सर्व काही गोष्टी सांगितल्या. हे सर्व करत असताना सुद्धा सरकार काहीच मानायला तयार नाही. आपल्याला माहिती आहे की आम्ही यासाठी फार आशावादी आहोत की आपल्यामध्ये विरोधी पक्षांनी खूप छान भूमिका बजावली आणि संसदेमध्ये आपण पाहिलं की त्यांनी अगदी उत्कृष्ट पद्धतीने यामुळं काय काय नुकसान होतात, हा संविधान विरोधी कसा आहे, हा अल्पसंख्याक विरोधी कायदा कसा आहे, हा शरीयत विरोधी कायदा कसा आहे, हे सर्व काही सांगितलेलं आहे. या सर्व काही गोष्टी सांगितल्या असताना सुद्धा अतिशय आपण म्हणतो की हिटलरशाही पद्धतीने नहीं हम नहीं मानेंगे, तुमको हमारा कायदा मानना पड़ेगा, इस तरह से मेजॉरिटी के बेसिस के ऊपर ये कायदा पारित किया गया. त्याचा विरोध करण्यासाठी सर्व ठिकाणी आपल्याला माहिती आहे पूर्ण भारतामध्ये अति शांततापूर्ण पद्धतीने हे आंदोलन होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून इथं आपल्या या औरंगाबाद शहरामध्ये आम्ही एका जाहीर सभेचं आयोजन 25 तारखेला रविवारी आमखास मैदान येथे केलेला आहे आणि असा प्रयत्न आहे की याच्या माध्यमातून कॉर्नर मीटिंग्स घेण्यात येत आहेत, जनजागृती करण्यात येत आहे की अगदी शांततापूर्ण पद्धतीनं माझा जो संविधानिक अधिकार आहे तो मी या इथं ठेवावा, सरकार समोर ठेवावा. आणि आम्हाला आशा आहे की ज्या प्रकारे CA-NRC मध्ये अतिशय चांगलं आंदोलन झालं आणि सरकार कुठेतरी बॅकफूटवर गेलं, त्याचबरोबर आपण पाहतो किसान आंदोलनामध्ये झालेलं आहे की अतिशय चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आणि किसानचे जे बिल होते ते आणले होते किसानच्या भल्यासाठी, ते मागे घ्यावे लागले. तर आम्हाला अशी आशा आहे की आपण संविधानिक पद्धतीने सर्व समाजाला बरोबर घेऊन, फक्त प्रश्न मुसलमानांचा नाही, प्रश्न येथील मायनॉरिटीजचा आहे, प्रश्न येथील जे काही धार्मिक संस्था आहेत त्या सर्वांचा आहे. तर सर्वांनी मिळून याच्या विरुद्ध एकजुटीने जर आपण आपली गोष्ट सरकारसमोर आपली बाजू मांडली तर आम्हाला अशी आशा आहे की सुप्रीम कोर्टमध्ये देखील चांगलं डिसिजन येईल आणि त्याचबरोबर याच्या 44 अटी ज्या लावलेल्या आहेत त्या सर्व 44 अटी शासन मागे घेईल, सरकार मागे घेईल आणि ते मागे घेण्यास आम्ही त्यांना बाध्य पाडू. अशा प्रकारचं आंदोलन हे इथं केलं जात आहे. मी आपल्या सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि मला अशी आशा आहे की आपण म्हणतो की लोकशाहीचा स्तंभ आहे मीडियाद्वारे आमची ही जी भावना आहे ही समाजात सर्व लोकांपर्यंत मोठ्या प्रमाणात आपण पोहोचवण्यास मदत कराल हीच आपल्याकडे आशा करतो आणि ईश्वराशी प्रार्थना करतो की त्यानं आपल्या देशाची देखील सुरक्षित ठेवावं, आपल्या सर्वांना सुरक्षित ठेवावं आणि आपल्या सर्वांना सरळ मार्गावर चालण्यासाठी त्याच्याकडूनच आपण विश्वास आपण बाळगतो आहोत आणि त्याच्याशीच आपण दुआ करावं. याच्यानंतर आमचे हमारे साहब ने आपके सामने
ابھی آپ نے واجد قادری صاحب سے اس پریس کانفرنس کی بات اور مسلم مسئلہ بہت اس سلسلے میں یہ جو قانون وقت ترمیمی بل کے نام سے اس کے بارے میں پوری تفصیلات آپ کے سامنے رکھی ہیں. میں مختصراً آپ کے سامنے واجد قادری صاحب نے آپ کے سامنے پریس کانفرنس کی غربت اور مسلم پسندہ ووٹ کے بارے میں مختصر معلومات آپ کے سامنے رکھی. میں آپ کو یہ واضح کر دینا ضروری سمجھتا ہوں کہ مسلم پسندہ ووٹ اس کے بارے میں آپ لوگوں کو سب کو معلوم ہونا چاہیے کہ مسلم پسندہ ووٹ یہ صرف کسی ایک جماعت یا ایک فرد سے تعلق نہیں رکھتا ہے، بلکہ مسلم تمام تنظیمیں اور جماعتیں جو جس انداز میں بھی ملک میں کام کر رہی ہیں ان کا ایک متفقہ پلیٹ فارم، اور اس کا مقصد یہ ہے کہ بھئی حکومت ہمارے اپنے مذہبی امور میں اگر کچھ مداخلت کرے یا دستور کے خلاف اگر کوئی قانون بنے تو اس کے مثبت انداز میں بغیر کسی اشتعال انگیزی کے جو ہے اس کا رد کیا جائے، اور دستوری حق جو مسلمانوں کو اور تمام اقلیتوں کو دیے گئے ہیں اس کا تحفظ کیا جائے. ابھی یہ جو بل راجیہ سبھا اور لوک سبھا میں پاس ہوا، اس بل کے سلسلے میں مسلم پسندہ ووٹ نے ہر اعتبار سے نمائندگی کی، اور اس بل کے دستوری خلاف ہونے اور مذہبی اعتبار سے خلاف ہونے کو تحریری انداز میں تقریری انداز میں بیان کیا، حکومت کے سامنے رکھا، لیکن پھر بھی یہ بل پاس ہو گیا اور قانون بن گیا. تو اب مسلم پسندہ ووٹ نے یہ طے کیا کہ جب تک کہ یہ بل واپس نہیں ہو جاتا ہم پرامن طریقے سے پورے ملک میں احتجاج کریں گے. اس وجہ سے یہ آپ کو معلوم ہونا چاہیے کہ اس میں اشتعال انگیزی یا مسلمانوں کو حکومت کے خلاف قائل کرنا یا مقابلہ آرائی یا ہندو مسلم کا مسئلہ، یہ کوئی مسئلہ ہمارے پیش نظر نہیں ہے. پرامن طریقے سے ہم حکومت کو یہ باور کرانا چاہ رہے ہیں کہ یہ بل ہمارے مذہب کے خلاف، قانون کے خلاف ہے، اس وجہ سے اس کو رد کیا جانا چاہیے. یہ ہمارا مسلم پسندہ ووٹ کا جو ہے یہ ایک مقصد ہے. اس مقصد کے تحت ہم لوگ یہ 25 مئی کو یہاں اجلاس لے رہے ہیں، اور اس سلسلے میں جیسے ملک کے نامور لوگ یہاں آئیں گے مسلم پسندہ ووٹ کے ذمہ دار، اور اس ملک کے سلسلے میں ساری وضاحت عوام کے سامنے رکھیں. یہ آپ کو بتلانا میں اپنا حق سمجھتا تھا، اس وجہ سے ہم نے مختصراً آپ کے سامنے بات رکھی. سیکولر پارٹی، ہاں سیکولر پارٹیاں بھی سب ہمارے ساتھ ہیں، نہیں کہ صرف مسلمانوں کی جو ہے مخصوص جماعتیں، بلکہ ملک میں جتنے 132 جو ہے پارٹیوں کے نمائندوں میں نے جو ہے راجیہ سبھا اور لوک سبھا میں جو ہے وہاں جو ہے اس بل کے مخالفت میں ہماری تائید کی تھی، وہ بھی سب ہمارے ساتھ ہیں، اور ہم ان کو سب کو ساتھ لے کر یہ پرامن طریقے سے ایک احتجاجی اجلاس منعقد کر رہے ہیں. 6 بجے سے 10 بجے تک 25 تاریخ کو 6 بجے سے 10 بجے تک کے رہنے کا ہم خاص میدان. اورنگاباد کے علاوہ اور بھی مطلب پورے مہاراشٹر میں ہے، الگ الگ ڈسٹرکٹ میں کون آنے والے ہیں ان کے نام بتا دیجیے. اس میں ہمارے اجلاس میں مولانا عمرین محفوظ صاحب جو مسلم پسندہ ووٹ کے جو ہے سیکریٹری ہے وہ ہے، اور اسی طریقے سے یاسین جو ہے علی صاحب ہمارے یہ بھی مسلم پسندہ ووٹ کے سیکریٹری ہے بدایون سے، وہ بھی آ رہے ہیں.
एडवोकेट शमशाद साहब दिल्ली से सुप्रीम कोर्ट जो है सुप्रीम कोर्ट के वकील है और हमारे मुस्लिम मसला बोर्ड के आमिला के रुकन है, वो भी तशरीफ ला रहे हैं। और इसी तरीके से हमारे इलाके के जो मुअज़्ज़ज़ अरकान हैं, अशरफी साहब, रफ़ीउद्दीन अशरफी साहब और निज़ामुद्दीन फ़खरुद्दीन साहब, ये सब तशरीफ ला रहे हैं। पॉलिटिकल कोई है? पॉलिटिकल लोगों से जो है हमारे पास इमरान प्रताप गनी साहब भी जो है वो आएंगे और इसी तरीके से और जो जमातें एनसीपी से एनसीपी से जो है जितेंद्र ओहाड़े साहब और प्रकाश अम्बेडकर प्रकाश अम्बेडकर साहब और मोहम्मद मोहम्मद इशराम साहब, ये सब लोग आ रहे हैं और ये लोग सब बयान भी करेंगे और इस बिल के सिलसिले में जो है वो बात भी करेंगे। महाराष्ट्र में और कई जगह इससे पहले जो है काफी जगह परभनी वगैरह हो चुका है और भीड़ हुआ है, मालेगांव हुआ है, इससे पहले जैसा हमारे पास नांदेड़ है। अभी जो है 23 को जलगांव में हो रहा है, 25 को हमारे पास है, 24 को नांदेड़ में है और 26 को पूना में। ये सब पूरे महाराष्ट्र में। परमिशन मिली आपको? सिटीज ऑफ पुलिस से परमिशन मिली है? लोकल लीडर रहेंगे इसमें? लोकल शहर के पूरी जमातों के तंजीमों के नुमाइंदे भी रहेंगे और पूरी पब्लिक रहेंगी, उलमा, खवास और डॉक्टर्स, वकील सब रहेंगे। अब एमआईएम के आपके साथ हैं और आमदार खासदार भी यहाँ के और एक्स खासदार और एक्स जो है कारपोरेटर्स, ये सब लोगों का हमको पार्टिसिपेट है। उन लोगों ने लेटर भी दिया हम लोगों को। कितना मजमा जमा हो सकता है आमदार मैदान? तकरीबन 1 लाख के करीब समझिए। अब आपके ऊपर है, आप जितनी पब्लिसिटी आप जितनी पब्लिसिटी, आप जितना ताउन और मदद करेंगे उतना बेहतर है। क्लाइमेट का बंदोबस्त कर लिया, क्लाइमेट फिलहाल खराब चल रहा है। ये मौसम खराब है, वो मौसम खराब होने के एतबार से अल्लाह से दुआएं भी जारी है और तरकीब और तदबीर भी जारी है। मौसम का मसला तो अल्लाह के हवाले है, हम लोग दुआ करें कि भाई जो है जज तो सुप्रीम कोर्ट में आबू में और यही होना हुई, उससे क्या आप प्लान रखिए कि क्या आप कोर्ट में जो कुछ हुआ है कल, इससे तो हमको उम्मीद है कि डिसीजन हमारे हाथ में आएगा। कुछ क्वेश्चंस उन्होंने पुट अप किए हैं, वो क्वेश्चन जो है पहले चीफ जस्टिस ने जो किए थे उसी नोयत के, और इस अंदाज से उन्होंने जवाब नहीं दिया है और इधर उधर भागते रहे। ऐसा लगता है कि गवर्नमेंट के पास उसका कोई जवाब नहीं है उन क्वेश्चन जो बहुत बेसिक क्वेश्चन है, क्योंकि पार्लियामेंट ने अगर कानून पास किया है, चीफ जस्टिस सोचेंगे एक मरतबा कि एक पार्लियामेंट का पास किया हुआ कानून किस तरह से रिजेक्ट किया जा सकता है। लेकिन जो फंडामेंटल राइट्स है 15 है, 14 है, 25 है, 26 है, ये जो बेसिक फंडामेंटल राइट्स है, इसके अगेंस्ट में अगर कोई लॉ कोई भी बनाता है तो वो एक्सेप्ट नहीं होगा। और ड्यू टू दिस कस्टोडियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अगर सुप्रीम कोर्ट को मानते हैं तो सुप्रीम कोर्ट की पहली जिम्मेदारी ये है कि जो बुनियादी हकूक है, फंडामेंटल राइट्स जो है, उसको वायलेट करने वाला कोई भी कानून वो एक्सेप्ट है, चाहे वो पार्लियामेंट बनाए, असेंबली बनाए। तो फंडामेंटल राइट्स कभी भी चेंज नहीं हो सकते, वो कॉन्स्टिट्यूशन का अटूट अंग है, उसको कोई तब्दील नहीं किया जा सकता। और आप समझते हैं कि ये जो नया कानून आया है ये फंडामेंटल राइट्स को वायलेट करता है, इसलिए सबसे ज़्यादा हम इसके ऊपर जोर देते हैं और सुप्रीम कोर्ट इंशाल्लाह हमारे सर, हम देख रहे हैं कि मोदी गवर्नमेंट ने जब से ये एक्शन में लिया है, मुस्लिम मसला आया है, अच्छी बात है, कोई बुरी बात नहीं है। लेकिन सवाल ये है कि कई सालों से ये वक्फ लूटमार चल रही थी, तो उस वक्त इस तरह से अभियान क्यों नहीं चलाया? ये बहुत बड़ा सवाल। जब भी शरीयत थी, जब भी सब मामले थे, तो ये आइन टाइम पे जब मोदी एक्शन में ले रही, ठीक है, गलत है, अपनी जगह दुरुस्त है। तो आज मुसलमान जो पहले लूटमार हो रही थी, उस वक्त आपने मनज़ब तरीके से इस तरह से लाइमत तैयार क्यों नहीं किया? ये सबसे बड़ा सवाल, मेरा सवाल नहीं कि आवाम का सवाल। देखिए, इससे पहले आपने वक्फ बचाओ तहरीकें चली और आज भी जिंदा है, और हर इलाके में मुसलमानों ने अगर गलत होते हुए वक्फ को चाहे अंदर के लोगों ने लूटा या बाहर के लोगों ने लूटा है, तो उसके खिलाफ में आवाज हर जमात ने उठाई, जमात इस्लामी ने उठाई, जमीयत उलमा ने उठाई, फरसल्ला बोर्ड ने उठाया है। ऐसा नहीं है कि ये कौम सो रही है या इसके जिम्मेदार सो रहे हैं, हर वक्त का आप उठाकर देख लीजिए तारीख को। अब ये रहा ये कि आपका बोलना ये कि इस वक्त खालिस इसको उठाया जा रहा है, ऐसा नहीं है।
یہ جہاں جہاں جس علاقے میں وقف بورڈ میں گھپلا ہوا اس کو اجاگر کرنے کے لیے لوگ سماج کے آتے رہے. میں یہ عرض کر رہا ہوں کہ وقف ایکٹ ہمارا جو بھی احتجاج ہے وہ اس جو امینڈمنٹ ایکٹ کے خلاف ہے, کیونکہ پورا کا پورا جو 44 جو ان کے ترمیمات ہے یا امینڈمنٹس ہیں وہ ہمارے بیسک فنڈامنٹلس کے خلاف پڑ رہے ہیں. اس لیے ہم اس کے جو لا 54 میں بنا تھا, جو لا 95 میں بنا تھا, امینڈمنٹ ایکٹ جو 2013 میں بنا تھا اور اس کے بعد میں یہ امینڈمنٹ آیا ہے, تو 2013 کے امینڈمنٹ کو کیوں گورنمنٹ ایکسیپٹ نہیں کر رہی ہے میری سمجھ میں نہیں آ رہا. وہ امینڈمنٹ خود بی جے پی وغیرہ نے ایکسیپٹ کیا تھا, بی جے پی وغیرہ نے ایکسیپٹ کیا تھا, ان کے بڑے بڑے لیڈرز اس وقت اپوزیشن میں موجود تھے, انہوں نے سہمتی سے اس کو پارت کیا تھا. لیکن وہ امینڈمنٹ کو چھوڑ کر یہ نیا امینڈمنٹ امید دلا کر کے کیا جا رہا ہے. یہ امینڈمنٹ ہمارے لیے سب سے زیادہ نقصان دہ, اسپیشلی جو یعنی آؤٹ آف 44 جو 4 مدعے ہیں وہ بائی یوزر, نان مسلم کا شمولیت اور وقف پراپرٹی کو ایز اے کلیکٹر ڈکلیئر کرنا اور لمیٹیشن ایکٹ, یہ سب سے زیادہ ڈینجرس ہے اس لا کے لیے. اور اس لا کے اندر وقف کے لیے تو ہم سمجھتے ہیں کہ اس کے خلاف ہم کو کھڑے ہونا چاہیے. اسٹیک ہولڈر ہم لوگ ہیں, یہ ہمارے آبا و اجداد کی خون پسینے کی کمائی ہے, کسی کی جاگیر نہیں ہے, یہ کسی کی جاگیر نہیں ہے. یہ مسلم جو آبا و اجداد تھے ہمارے, ان کی پرسنل پراپرٹی ہے جو پبلک کے لیے وقف کی گئی ہے, جو لوگوں کو سماجی اعتبار سے مذہبی اعتبار سے مدد کے لیے یہ پراپرٹی دی گئی ہے. اس لیے اسٹیک ہولڈر ہونے کی وجہ سے ہمارا زیادہ حق بنتا ہے کہ ہم اپنی رائے رکھیں اور اپنے بارے میں زیادہ بات کریں.